नमस्कार, स्वागत आहे आपल्या आर्किटेक्ट शॉप यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की स्टुडंट पोर्टलमध्ये विद्यार्थ्यांचं प्रमोशन कशा प्रकारे करायचं ते या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। सर्वात अगोदर लॉग इन करून या ठिकाणी जे टॅब आहे मेंटेनन्स टॅब, त्यामध्ये सगळ्यात वरचा टॅब आहे प्रमोशन 1 to 8 याच्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 2016-17 चे वर्ग आणि त्या वर्गामध्ये असणारे विद्यार्थी आपल्याला दिसतील आणि या बाजूला 2017-18 म्हणजे येणारं नवीन वर्ष आपल्याला दिसेल। त्यामध्ये हे विद्यार्थी आपल्याला प्रमोशन करायचे आहे। तर चला आपण प्रमोशन करून बघूया। तर विद्यार्थ्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी चार्ट आलेला आहे। विद्यार्थ्यांचे नाव आले, त्यांचा ID वगैरे। यांना या तिन्ही विद्यार्थ्यांना प्रमोट करायचं आहे 2017-18 साठी। तर सरळ या प्रमोट बटनवरती क्लिक करा। प्रमोट बटनवरती क्लिक केल्यानंतर आपली प्रोसेस कंप्लीटेड सक्सेसफुली असा मेसेज आला आहे। हे बघा, या ठिकाणी 2017-18 मध्ये विद्यार्थी काउंट 3 म्हणजे विद्यार्थी दुसऱ्या वर्गाचं प्रमोशन या ठिकाणी झालेलं आहे। त्यानंतर तिसऱ्या वर्गामध्ये एक विद्यार्थी आहे, डिव्हिजन 1 आहे, यांचं प्रमोशन करून बघूया। या ठिकाणी काही नाही, फक्त आपल्याला प्रमोटवरती क्लिक करायचं आहे। विद्यार्थी सगळे प्रमोट होऊन जाईल 17-18 या शैक्षणिक वर्षासाठी। तर या ठिकाणी ही 5व्या वर्गाची तुकडी ही माझ्या शाळेतली शेवटची तुकडी आहे। 5व्या वर्गाच्या तुकडीचा 6व्या वर्गामध्ये प्रमोशन करत असताना ते नॉट तुकडीमध्ये होईल। तर प्रमोशन करून बघूया। सिंपली या प्रमोट बटनवरती क्लिक करा। प्रोसेस कंप्लीटेड सक्सेसफुली आला आहे, म्हणजे 5व्या वर्गाचं विद्यार्थ्याचं प्रमोशन हे 6व्या वर्गामध्ये झालं आहे नॉट तुकडीमध्ये। तर अशा प्रकारे एक वर्गाचे विद्यार्थी एकेका वर्गाचं प्रमोशन आपल्याला समोरच्या शैक्षणिक वर्षामध्ये करता येईल। तर या ठिकाणी प्रमोशन झाल्यानंतर रिपोर्ट्समध्ये HM लेवलमध्ये जाऊन या ठिकाणी प्रमोशन स्टेटस आपण बघणार आहोत। तर याच्यावरती क्लिक करा। तर दुसऱ्या आणि 4थ्या वर्गाचं विद्यार्थ्यांचं प्रमोशन झालेलं आहे। 5व्या वर्गाचे प्रमोशन केलं होतं, पण ते नॉट तुकडीमध्ये असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दाखवत नाही। तर अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थ्यांचं प्रमोशन करता येईल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे येणारे समोरचे व्हिडिओसुद्धा बघत राहा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।